पुण्याहून कोकणाकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या बसला ताम्हिणी घाटात भीषण अपघात झालाय। माणगाव जवळील गारवा हॉटेल परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस थेट डोंगरावर आदळली। या अपघातात बसमधील 20 जण जखमी झाले असून त्यापैकी 5 ते 6 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। ही खासगी बस पुण्याहून माणगावच्या दिशेने येत होती। ताम्हिणी घाटातील वळणावर बस रस्ता सोडून कडेला असलेल्या डोंगरावर जोरात आदळली। धडक इतकी भीषण होती की बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस आणि स्थानिक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले। जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। घाटात मोठ्या प्रमाणात धुके असल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।